हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता पहा, जेणेकरून व्हिडिओमध्ये ज्या काही मी टिप्स शेअर केलेल्या आहेत तर त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग व्हिडिओ आहे तर त्यासाठी स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ज्या काही टिप्स आहेत तर त्या समजतील। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बरेच दिवस झालं मी काही क्लिनिंग वगैरे केलेली नव्हती हॉलमधली, कारण की सतत काही ना काहीतरी कामं होती आणि 2 दिवस मी बाहेर सुद्धा गेलेले होते। मला एका कार्यक्रमाला जायचं होतं, तर तिथे जाण्याआधीच मी ही जी काही क्लिनिंग आहे ना तर ती करणार होते, पण मला टाईमच नाही भेटला। त्याच्यामुळे मग ही जी क्लिनिंग आहे तर ती करायची राहून गेली। आणि एकदा बघा आपण या गोष्टी जर विसरून गेलो ना करायच्या तर खूप पसारा होतो, आणि माझं सुद्धा तसंच झालेलं होतं। म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना या ज्या बेडशीट वगैरे असतात ना सोफ्यावर तर त्या सगळ्या मी क्लीन करून घेत असते। त्यानंतर सोफे वगैरे झाडून घेत असते, पण मला टाईमच नव्हता। खूप कामाचा लोड सुद्धा होता आणि सतत काही ना काहीतरी काम जे आहे ना तर ते निघतच होतं। त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलेलो होतो, तर त्याच्यामुळे मग ही जी कामे असतात ना तर ती राहूनच गेली। आणि मग मी काल आलेले होते, तर मग म्हटलं चला आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करायला घेऊयात। तर सकाळचा स्वयंपाक आवरला, जीविका गेलेली होती स्कूलला, तर मग म्हटलं ती गेली आहे तोपर्यंत मग आपली क्लिनिंग वगैरे करून घ्यावी, कारण की मग दुपारी ती आली की ही क्लिनिंग जी आहे ना तर ती राहूनच जाते। आणि मी कधी सुद्धा बघा माझी जी क्लिनिंगची कामे असतात ना तर ती सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला ना की लगेचच करायला घेते, कारण की माझं कसं असतं, मला ना दुपारी अजिबात क्लिनिंग जी आहे ना तर ती करायला आवडत नाही, कारण की बोर सुद्धा होतं आणि सकाळी कसं आपण फ्रेश असतो, त्याच्यामुळे मग सकाळी कामाचा मूड सुद्धा असतो आणि सगळी कामे जी आहेत ना तर ती चांगल्या पद्धतीने होतात असं निदान मला तरी वाटतं। तर त्याच्यामुळे मग जेवढी काही क्लिनिंगची कामे असतात ना घरातील ती सगळी मी माझा स्वयंपाक वगैरे आवरला की करायला घेते। तर मग आता इथे हॉलमध्ये क्लिनिंग करायला घेतलेली होती आज, कारण की बेडरूम वगैरे तर सगळे क्लीनच होते, पण हॉलमध्येच थोडासा पसारा जो आहे ना तर तो मला दिसत होता आणि बेडशीटसुद्धा खराब झालेल्या होत्या आणि चेंज करायचं राहूनच गेलेलं होतं। तर मग म्हटलं चला आज क्लीन करून घेऊयात, म्हणून मग बेडशीट वगैरे चेंज केल्या। त्यानंतर सोफ्याच्या ज्या गाद्या असतात तर त्याच्या खाली सुद्धा थोडीशी धूळ जी आहे ना तर ती दिसत होती, म्हणून मग ते सुद्धा गाद्या वगैरे काढून घेतल्या आणि झाडूने सगळं व्यवस्थित काढून घेतलं। तर आता जीविकाने बघा या गाद्यांमागेत ना तिचं खेळायला लागली ना ती, की पेन वगैरे किंवा स्केच पेन, चॉक किंवा स्केल असं जे आहे ना तर ते मला नेहमी सापडतं। म्हणजे जेव्हा मी अशी क्लिनिंग करायला घेते ना तेव्हा नेहमी इरेझर म्हणा किंवा पेन्सिल म्हणा इथे ना पडलेलंच असतं, आणि जेव्हा ती स्कूलला निघते ना मग तेव्हा तिचं असं असतं की आता माझं इरेझर हरवलाय, आता इरेझरच नाहीये, पेन्सिल हरवली आहे। आणि मग जेव्हा अशी क्लिनिंग करायला घेते ना त्यावेळेस मग तिचे इरेझर पेन पेन्सिल सगळं मला सापडतं। तर मग ते सगळं व्यवस्थित ठेवलं। त्यानंतर मग आता बेडशीट वगैरे चेंज करायला घेतल्या, आणि खरंच आठवड्यातून एकदा ना आपण अशी घराची जी क्लिनिंग आहे ना तर ती केली पाहिजे, जेणेकरून घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होतं आणि आपलं मन सुद्धा फ्रेश राहतं। आणि अशी जर तुम्ही घराची क्लिनिंग ठेवली ना तर आपलं घर सुद्धा सुंदर राहतं, कारण की जितकं आपण आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू तितकंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सुद्धा वास असतो। त्यामुळे कधीही घराची क्लिनिंग करताना ना ती व्यवस्थित पद्धतीने करायची। आता कंटाळा तर येणारच, कारण की काम करायचं म्हटलं तर बरेचदा सगळ्यांनाच कंटाळा येतो, पण तरी सुद्धा कामाचा कंटाळा न करता आपलं घर कसं सुंदर फ्रेश आणि प्रसन्न वाटेल आपल्या घरात आल्यानंतरनं, तर यासाठी आपणच प्रयत्न जे आहेत ना तर ते केले पाहिजेत। आणि एकदा या कामांची सवय लागली ना बघा तर बिलकुल सुद्धा त्रास होत नाही, कारण की जेव्हा माझं नवीन लग्न झालेलं होतं तर त्यावेळेस थोडंसं असं अवघड वाटायचं। म्हणजे दिवसभर असं काम वगैरे घरातलं म्हटलं की नको वाटायचं। म्हणजे मम्मीच्या घरी होते तर त्यावेळेस कसं होतं की थोडंफार केलं तर केलं, नाही तर नाही केलं। त्यावेळेस म्हणजे इतकं असं कामाचं फारसं काही वाटत नव्हतं, आणि कधीतरी करायचं किंवा कधी न करायचं, स्वयंपाक वगैरे करायचा, अशी जी बारीक सारी कामे असतात ना तर ती मी करायची, किंवा एखादं केलं तर एखादं नाही करायचं, असं जे माझं रुटीन होतं ना तर ते तसं होतं। आणि कॉलेजला वगैरे जावं लागायचं तर त्याच्यामुळे इतका कामाचा लोड काही नव्हता। पण लग्न झाल्यानंतर कसं असतं की सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना तर त्या आपल्यावरतीच येतात, आणि सगळी घरातली जी काही कामे वगैरे असतात तर मग ती आपल्याला करावीच लागतात, कारण की
आपलं घर आहे म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी या आपल्यालाच कराव्या लागतात. तर मग नवीन नवीन थोडासा त्रास व्हायचा, पण एकदा या रुटीनची सवय लागली मला. त्या रुटीनमध्ये मग मी व्यवस्थित अशी रुळले गेले. तर कामाचं इतकं असं फारसं मला काही वाटलंच नाही, कारण की कसं सवयसुद्धा झालेली होती आणि एक मॅनेजमेंट म्हणतो ना आपण कामाचं, तर ते आपण व्यवस्थितरित्या ठेवलं ना तर आपली कामेसुद्धा व्यवस्थित होतात. तर आता इथे आहेत ना फर्निचरवरती बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या न लागणाऱ्या होत्या. तर आता इथे बरेचसे मेडिसिनचे पॅकेट्स होते किंवा गोळ्या होत्या एक्सपायर झालेल्या किंवा न लागणारे जे कागद वगैरे असतात, तर ते सगळे मी रिकामी केले. त्यानंतर मग सगळा पसारा जो आहे हॉलमधला तर तो आवरून घेतला आणि मग सगळ्यात शेवटी घरं जी आहेत तर ती मी झाडायला घेते. आता किचनमधलं सुद्धा माझं बरंचसं काम जे आहे ना तर ते मी आज पेंडिंगच ठेवलेलं होतं, कारण की क्लिनिंग करण्यातच मी इतकी गुंग झालेले होते ना की किचनमध्ये माझी भांडी वगैरे सुद्धा घासायची राहिलेली होती आणि क्लिनिंग करायला घेतली तर मग माझ्या लक्षातच राहिलं नाही की किचनमध्ये भांडी ठेवलेली आहेत. म्हणजे इतकं काम करण्यात मी गुंग झालेले होते की माझ्या लक्षातच नाही की किचन अजून मला आवरायचं आहे आणि माझ्या लक्षात सुद्धा राहिलं नाही की किचनमध्ये सुद्धा बरंचसं अजून माझं काम आहे. तर मी क्लिनिंगच करत बसले आणि त्या गोष्टीकडे माझं लक्षच गेलं नाही. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं की किचनमध्ये सुद्धा भांडी वगैरे क्लीन करायची आहेत. तर किचन जो आहे तर तो सगळ्यात शेवटी ठेवला मी काम करताना. आता घरामध्ये थोड्याशा जाळ्या वगैरे झालेल्या होत्या, तर जाळ्या वगैरे सुद्धा आपण दर आठवड्यातून म्हणा किंवा 4-5 दिवसातून एकदा म्हणा जाळ्या वगैरे ज्या असतात ना तर त्या सुद्धा काढल्या पाहिजेत. आणि अगदी 2 मिनिटाचंच काम असतं बघा. जेव्हा आपण घरं वगैरे झाडायला घेतो ना तर तेव्हा फक्त एक नजर फिरवली ना तर आपल्याला दिसतं की कुठे जाळ्या वगैरे झालेल्या आहेत. आणि जाळ्या वगैरे जास्त करून येत ना अशा कोपऱ्यांमध्येच होत असतात घरातील. तर त्याच्यामुळे मग आपल्याला असं नजर फिरवली तरी सुद्धा समजतं म्हणजे की कुठे कुठे जाळ्या झालेल्या आहेत. आणि असं कोपऱ्यांमध्ये सहसा जास्त जाळ्या ज्या आहेत ना तर त्या होत राहतात. तर त्याच्यामुळे फक्त घरं वगैरे क्लीन करताना झाडूने 1-5 मिनिटातच सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या क्लीन होतात. तर आता इथे मग घरं वगैरे झाडायला घेतली आणि त्याच्यासोबतच लाफ्टर शेफ म्हणून हा जो कुकिंगचा शो असतो ना तर तो मी सकाळी जेव्हा माझा नाश्ता वगैरे चालू असतो तर तेव्हा मी नेहमी पाहत असते, कारण की मला फार आवडतो हा शो पाहायला आणि खूप छान फनी वगैरे असतं याच्यामध्ये. तर त्यामुळे सकाळी क्लिनिंगची कामं करताना थोडंसं असं एन्जॉय करत करत मग मी माझी जी कामे असतात ना तर ती करत असते. तर आता इथे सगळा कचरा मी गोळा केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करते की आपल्याकडून एखादी गोष्ट जी आहे ना तर ती चुकून तिथे गेलेली आहे का. म्हणजे असं नेहमी कचरा गोळा केल्यानंतर एकदा चेक करायचं, जेणेकरून जर एखादी लागणारी गोष्ट आहे तर ती तिथे जाता कामा नये डस्टबिनमध्ये. कारण की बरेचदा कसं होतं बघा, घाई गडबडीत आपल्याकडून एखादी गोष्ट जाऊ शकते. त्याच्यामुळे नेहमी कचरा वगैरे असा गोळा केला ना की एकदा नेहमी चेक करायचं, जेणेकरून चुकून का होईना एखादी कामाची गोष्ट जी आहे ना तर ती कचऱ्यामध्ये जाता कामा नये. तर नेहमी मी असं रिचेक करत असते. तर मग घरं वगैरे झाडली, कचरा वगैरे भरून ठेवला डस्टबिनमध्ये आणि त्यानंतर मग इथे कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या, कारण की आम्ही काल बाहेर गेलेलो होतो जसं की मी तुम्हाला म्हटलं. तर काल नाही, आम्ही परवा गेलेलो होतो आणि काल आम्ही रिटर्न आलेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर म्हणजे आता जागरण गोंधळाचाच कार्यक्रम होता, तर त्याच्यामुळे मग आम्हाला 1 दिवस मुक्काम करावा लागला. तर मग आता सगळे कपडे वगैरे जे आहेत ना तर ती मग आम्ही तिथे वॉश नव्हती केलेली, तशीच मी घरी घेऊन आलेले होते, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं. आणि मग कपडे वगैरे वॉश केल्यानंतर आमचा टाईमसुद्धा बराच तिथे गेलेला असता. म्हणजे कपडे वगैरे वॉश केल्यानंतर ती सुकणार कधी, मग घेऊन कधी येणार, आणि 2-2.5 तासांचा रस्ता होता, त्याच्यामुळे मग ते काही पॉसिबल होणार नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही जी काही कपडे वगैरे होती चेंज केलेली ती तशीच आम्ही बॅगमध्ये भरून रिटर्न आणली. तर त्याच्यामुळे मग त्या कपड्यांचा सुद्धा पसारा झालेला होता. आणि कुठे बाहेर गेले ना की बघा असंच होतं, म्हणजे जायला तर फार आवडतं पण गेल्यानंतर आज जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हा खूप पसारा होतो. तर मग आता इथे क्लिनिंग करताना मग माझ्या लक्षात आलं की कपडे बरीच आहेत जी की मला द्यायची आहेत. तर मी एक बॅग आधीच भरून ठेवलेली होती, पण मला काही ती देताच आली नाही. म्हणून मग म्हटलं की चला आता असंच एखादं बांधून ठेवावं एका मोठ्या फडक्यामध्ये, जेणेकरून मग ते बांधून ठेवलं तर मग माझ्या लक्षात येईल की ते द्यायचं आहे. म्हणून मग माझा एक टॉप होता जो की मला न लागणारा होता, तर त्यामध्येच मी ही सगळी न लागणारी जी कपडे आहेत ना तर ती भरून ठेवली. आणि एक्स्ट्राची कपडे जी आहेत ना तर मग ती ठेवायला जागाच होत नाही, कारण की जर न लागणारी कपडे आपण घरामध्ये ठेवली तर ठेवून तरी आपण ती किती दिवस ठेवणार. म्हणजे ती ठेवून काय होतं ना, ती कपडे अजून खराब होत जातात. त्याच्यापेक्षा मग जर कोणी त्याचा वापर करणारा असेल किंवा घेणारे असतील तर खरंच म्हणजे देऊन टाकावं अशी जी कपडे असतात ना तर ती. तर जीविकाचे सुद्धा बरेच ड्रेसेस असतात, म्हणजे तिची हाईट वाढते त्याच्यामुळे मग कपडे तिला छोटी पडतात किंवा उन्हामुळे त्याचा कलर
कलर वगैरे गेलेला असतो आणि खरंच ज्यांना मग गरज आहे तर ते कपडे ते वेअर करतात. त्याच्यामुळे मग मी नेहमी माझी जी काही कपडे वगैरे असतात ना अशी तर ती देऊन टाकते आणि खरंच आम्ही ज्यांना देतो ना तर ते आवर्जून विचारतात की अजून काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे आहेत का, असेल तर आम्हाला द्या असं ते स्वतःहूनच म्हणतात. तर त्याच्यामुळे मग मी काय करते, नेहमी कधीही मी असं घर वगैरे आवरायला घेतलं ना तर मग त्यावेळेस असे एक्स्ट्राचे कपडे काढून ठेवते आणि मग खरंच ज्यांना त्याची गरज आहे तर त्यांना मी देऊन टाकते. उगाचच कपाटात ठेवून कपाटात सुद्धा अडचण करण्यापेक्षा एखाद्या गरजवंताला जर आपण ते दिली तर चांगलंच आहे असं मला वाटतं. तर आता सगळं आवरलं, बेडरूम वगैरे क्लीन केला आणि मग घर वगैरे झाडून घेतली. त्यानंतर मग म्हटलं आता फरशा वगैरे क्लीन करून घेऊयात, कारण की आता घरं साफ केली की धूळ भरपूर होते आणि मग सगळी धूळ जी आहे ना ती फरशीवर राहते आणि मग असं दरवाजा वगैरे ओपन राहिला तर मग जी धूळ वगैरे असते ना तर ती अशी व्यवस्थित दिसून येते. म्हणून मग आधी फरशा वगैरे क्लीन केल्या आणि त्यानंतर मग फर्निचर वगैरे पुसायला घेतलं. तर आता ही लिक्विडची बॉटल संपलेली होती माझी, तर त्यात मग मी काय केलं, आपलं जे घरचं DIYचं जे लिक्विड असतं ना क्लिनिंग करण्यासाठी तर तेच मग मी यामध्ये बनवलं आणि मग त्यानेच मग जे काही फर्निचर वगैरे आहे ना सगळं तर ते मी क्लीन करायला घेतलं. तर खिडक्या वगैरे ओपन राहिल्या की धूळ भरपूर येते आतमध्ये आणि मग त्यामुळे 1-2 दिवसानंतर सतत असं फर्निचर जे आहे ना तर ते क्लीन करावं लागतं. म्हणजे पाहताना तर आपल्याला असं वाटत नाही की म्हणजे धूळ वगैरे आहे, कारण की फर्निचरचा कलर सुद्धा तसाच आहे. म्हणजे 2-3 दिवस जरी क्लिनिंग नाही केली तरी सुद्धा चालतं. पण कसं जेव्हा आपण क्लीन करतो ना त्यावेळेस मग आपल्याला जो नॅपकिन असतो त्याच्यावरती समजतं म्हणजे की किती धूळ झालेली आहे. आणि सगळं फर्निचर जे आहे ना तर ते मी या लिक्विडनेच क्लीन केलं आणि अगदी पटकन झालं. असं काही नाहीये की फक्त बाजारातलंच लिक्विड जे आहे तर ते आपण वापरलं पाहिजे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा असं लिक्विड जे आहे ना तर ते तयार करू शकता. म्हणजे एखाद्या वेळेस जर अवेलेबल नसेल बाहेरचं लिक्विड तर आपण असं घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो. तर आधी सोफे वगैरे क्लीन केले आणि त्यानंतर मग हा टीव्हीचा जो कॉर्नर आहे तर तो सुद्धा क्लीन करायला घेतला आणि मग म्हटलं आता सगळंच क्लीन करायचंय तर मग सगळंच एकदमच क्लीन करावं आणि मग सगळ्यात शेवटी किचन जो आहे तर तो मी आवरायला घेणार होते. कारण की म्हटलं आता एकदा सुरुवात केलेली आहे तर मग पहिल्यांदा सगळं हॉलचं जे काही क्लिनिंगचं काम वगैरे असेल तर ते करून घ्यावं. आणि कसं होतं, क्लिनिंग व्यवस्थित अशी मेंटेन ठेवली ना तर घर नेहमी प्रसन्न राहतं आणि कोणीही आपल्या घरामध्ये जेव्हा एंटर होतं ना तर तेव्हा ते नेहमी हॉलमध्येच एंटर होतात. त्यामुळे त्यांचं लक्ष नेहमी हॉलमधल्याच गोष्टींकडे जात असतं. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये एंटर केलं किंवा आपणही जेव्हा आपल्या घरामध्ये फिरतो, वावरतो, घरातली कामं करतो तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा फ्रेश वाटलं पाहिजे. आणि एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये येत असेल तर त्यांना सुद्धा आपल्या घरात आल्यानंतर असं पॉझिटिव्ह फील झालं पाहिजे. घरातील स्वच्छता बघून त्यांचं मन सुद्धा फ्रेश झालं पाहिजे. तर त्याच्यामुळे नेहमी आपला हॉल, बेडरूम, किचन जे काही आपल्या घरातले कॉर्नर आहेत ना ते सगळे क्लीन ठेवले पाहिजेत आपण. कारण की एखादी नवीन व्यक्ती घरामध्ये आली की त्यांचं असं असतं की आम्हाला घर पाहायचंय किंवा आम्ही घर जो आहे तर ते फिरून येतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. त्यामुळे आपलं घर नेहमी व्यवस्थित असं क्लीन राहिलं पाहिजे जेणेकरून मग पाहणाऱ्याला सुद्धा ते छान वाटलं पाहिजे. तर मग आता इथे आधी हॉलची जी काही क्लिनिंग वगैरे होती ना तर ती करून घेतली. त्यानंतर मग बेडरूम मधले सुद्धा कम्प्युटरचा जो टेबल वगैरे असतो तो सुद्धा मी क्लीन करून घेतला. आणि मग ही विंडो होती तर मग म्हटलं आता हातासरशी एकच विंडो आहे तेवढीच राहिलेली होती तर मग ती सुद्धा क्लीन करून घ्यावी. तर ती काही इतकी अशी फारशी खराब झालेली नव्हती, त्याच्यामुळे मग मला फारसं कष्ट जे आहे तर ते घ्यावे लागले नाहीत, लगेच क्लीन झाली. त्यानंतर मग कबड वगैरे सुद्धा मी सगळे क्लीन करून घेतले. आणि आरसे वगैरे जर वरच्यावर म्हणजे जे आहेत ना तर ते क्लीनच करावे लागतात, कारण की त्याच्यावरती सुद्धा बरेचदा हाताचे जे डाग वगैरे असतात ना तर ते पडलेले असतात. तर त्यामुळे मग ते सुद्धा मी क्लीन करून घेतले. आणि व्यवस्थित असं घराचं क्लिनिंग वगैरे मेंटेन केलं ना तर घर सुद्धा आपलं छान राहतं. अगदी वर्षानुवर्ष आपलं घर जे आहे ना तर ते व्यवस्थित असं राहतं. तर मग दरवाजे वगैरे सुद्धा मी या लिक्विडनेच क्लीन केले आणि अगदी सहजी म्हणजे जे क्लिनिंग आहे ना तर ती माझी झाली. जास्त मला जोर वगैरे सुद्धा लावावं लागला नाही क्लिनिंग करताना आणि लिक्विडने सगळं पटकन व्यवस्थित असं जे आहे ना तर ते क्लीन झालं. तर आता सगळ्या गोष्टी तर क्लीन झाल्याच होत्या. तर मग म्हटलं सिंकचा जो एरिया आहे तर तो सुद्धा
सुद्धा क्लीन करून घ्यावा, कारण की नेहमी जीविका हँड वॉश करायला इथेच येते, तर त्याच्यामुळे मग ही जागा सुद्धा क्लीन असणं खरंच खूप गरजेचं असतं. कारण की लहान मुलांचं कसं काही खेळले वगैरे तर बेसिकमध्ये हँड वॉश करतात आणि मग ते कलर वगैरे जे असतात ना त्यांनी खेळलेले, मग त्याचे सुद्धा डाग पडतात आणि मग एकदा डाग पडले तर ते परत काही निघत नाही. म्हणून मग म्हटलं चला लगेचच क्लीन करून घेऊयात. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर मग म्हटलं ही जागा जी आहे ना सिंकची, तर ती सुद्धा मग मी लगेचच क्लीन करून घेतली. आणि त्यानंतर मग किचनमध्ये आले, भांडी वगैरे क्लीन करून घेतली आणि भाजी करायला टाकलेली होती मी बटाट्याची. तर मग तोपर्यंत बघा माझी सगळी कामं आवरेपर्यंत येत नाही, इथे माझी भाजी सुद्धा झालेली होती. म्हणजे एका कामाबरोबर माझी 2-3 कामे जी आहेत ना तर ती आवरून झालेली होती. म्हणजे किचनमधली भाजी भात जोपर्यंत होतंय तोपर्यंत मग मी माझी बाहेरची जी काही क्लिनिंग असते ना तर ती सगळी मी आवरून घेतली. आणि मग स्वयंपाक जो आहे तर मग तो असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवला, जेणेकरून मग किचनमध्ये सुद्धा जास्त पसारा जो आहे ना तर तो होत नाही. तर मग आता गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग हे जे लिक्विड असतं तर त्यानेच मी गॅसची जी शेगडी वगैरे असते ना तर ती क्लीन केली. कारण की मी पाहिलेलं होतं की या लिक्विडने आपण ओटा जो आहे ना तर तो सुद्धा क्लीन करून घेऊ शकतो. तर मग म्हटलं चला आपण आज ट्राय करून पाहूयात, कारण की नेहमी तर माझ्याकडे लिक्विडच असतं पण आज अवेलेबल नव्हतं. तर आपल्याकडे म्हणजे अशी ट्रिक असतेच प्रत्येकीकडे की घरात एखादी गोष्ट जरी नसली तरी सुद्धा आपण काही ना काहीतरी जुगाड जो आहे ना तर तो करतच असतो. तर मग म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करून पाहूयात. म्हणून मग या लिक्विडनेच जो ओटा आहे ना तर तो क्लीन करायला घेतला आणि खरंच खूप छान ओटा जो आहे ना तर तो दिसत होता. थोडंसं असं शाईन सुद्धा करत होता म्हणजे किचनचा ओटा, कारण की लिक्विडमुळे क्लीन केल्यानंतर थोडीशी अशी शाईन जी आहे ना तर ती आल्यासारखं मला वाटत होतं. आणि मग फायनली माझं सगळं काम जे आहे ना बघा क्लिनिंगचं तर ते आवरून झालेलं होतं. आणि हा फायनल लुक होता बघा हॉलचा. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.